आणि रात्री दहीहंडीचा कार्यक्रम अंकुश पाटलांचा होता आणि आज शेवटचा सोमवार असल्यामुळे भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जातो. हे आम्ही 5-7 दिवसापूर्वीच आंतरवालीतूनच सांगितलेलं होतं आणि निवेदन अधिकृत दिलेलं पण. आज पण राज्याचे मुख्यमंत्री भीमाशंकराच्या दर्शनासाठी येणार आहेत, तुम्ही जाणार आहात, मग वेळेचं कसं गणित जुळवलं? नाही आता ते येणार आहे ते मला रात्री कळालं. आम्ही तर 4-5 दिवसापूर्वीच सांगितलं होतं आणि गणित जुळायला काय ते त्याच रस्त्याने जाते ना आम्ही त्याच रस्त्याने, त्यात काय गणित जुळायला. नाही नाही भेटीचा त्याचा काय नाही. काय असं ही नाही आहे. आमचं दर्शनाचं ठरलं आहे, आम्ही जाणार आहेत. आमचं वाटतं कितीचा टायमिंग आहे, 2चा टायमिंग आहे आणि त्यांचा कितीचा आहे मला नाही माहीत. तुमचे अनेक आरक्षणाचे प्रश्न आहेत, मुख्यमंत्री येत आहेत तर ज्योतिर्लिंगासारख्या ठिकाणी आपली भेट होऊन तुमच्या मागण्या मांडणार? नाही नाही तिथं प्रश्न सोडायची जागाच नाही. ते दैवत आहे आणि ते दर्शन घेण्यासाठी कारण बऱ्याचशा लोकांचे कुलदैवत आहेत. महादेव हे आमचंही कुलदैवतच आहे. त्यामुळे त्या दर्शनाला जायचं तिथं कुठं जागा आहे? ती जागा मुंबईला आहे प्रश्न सोडायची. त्या जागेवर सोडित नाही तर इकडं कुठं सोडित आडून घे डोंगराने. आराध्य दैवत महादेवाला तर साकडं घालतात. हा आता शेवटचा सोमवार आहे तर सरकारला सद्बुद्धी द्यावी म्हणून होऊ शकतो प्रभाव त्यांच्यावरती सरकारवरती. हा प्रमुख येतं, दोन्ही उपप्रमुख ते येतं. आता का करून देत नाहीत काय माहीत फडणवीस साहेब आरक्षणाचा विषय माहीत नाही. तुम्ही काल बोलताना म्हटले की मुख्यमंत्री होणार नाही किंवा मुख्यमंत्री पदासाठी मी इच्छुक नसणार. हाऊ नाही मला मुख्यमंत्री पदाची, काय म्हणायचं होतं? नाही दादा आपण नाही स्वार्थी नाही आहे. माझं सगळं खुलं असतं. माझं इच्छा मी कधीच लपून ठेवत नाही. स्पष्टपणानं समाजासमोर मीडियाच्या माध्यमातून सांगतो आणि मीडियाला सोडून मी आत्तापर्यंत एकही काम केलेलं नाही. मी अंधारात कुठलंच काम करत नाही. त्यामुळं मला इच्छाच नाही. असतेच मी सरळ सांगितलं असतं मी मुख्यमंत्री होणार आहे, तुम्ही बाकीचे आमदार व्हा, कोणी उपमुख्यमंत्री व्हा, गोरगरीब देणारा बनवायचा आहे. आक्रोशात तो आहे. माझा कुठं स्वार्थ घेऊन बसला आहे? माझा स्वार्थ कुठं घेऊन बसला? समाजाच्या स्वार्थाचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. समाजाचा प्रश्न त्यांचा आक्रोश निपटला पाहिजे हे स्वप्न आहे. इथं राजकारण करायसाठी नाही राजकारणात चाललो आम्ही, प्रश्न सुटानात म्हणून सत्तेकडे जायची गोरगरीबाला वेळ आहे. मागं आपण म्हणालो की 28-29 ऑगस्टला मी माझी भूमिका विधानसभेच्या अनुषंगानं जाहीर करेन. काय नेमकं ठरलंय आता? विधानसभा निवडणुका लढायच्या नाही लढायच्या काय ठरलं? नाही ठरलंच नाही. बैठक कुठं ढकलली? यांनी निवडणुका डिसेंबरमध्ये टाकल्या. यांची शाळा होती. आम्ही नेमका काय निर्णय घेतो? कारण काय झालं आता यांच्या विरोधात 3 विभाग 90% जास्त गेले, 90-95%. म्हणजे मराठवाडा विरोधात गेला, पश्चिम महाराष्ट्र यांच्या 90-95% विरोधात गेला, तसाच विदर्भही गेला. त्यामुळे यांना आमची भूमिका बघायची होती. आम्ही काय करतो आम्ही नाही कळून दिली. आम्ही पुढं ढकललं आमची बैठक. वेळेवर घेऊ. सर्वे नाही, सर्वे त्यांना कळायला आमचं सर्वे काय नसतं. आमची काही लिखापिढी नसेल. सर धोपट असतं, पाडा नाही तर निवडून आणा. त्याच्यामुळे त्यांना कळालं यांच्याकडे सर्वे नाही, फिरवे नाही, ज्ञानी नाही, तर पण दण पाडी देते. हां कारण 29ला झपका बसलेला त्यांना लोकसभेला. त्याच्यामुळे ते फुल लोडमध्ये. आता काय 113लाच आऊट करून टाकणार त्यांचे. पुरे 113 घालवणार जर आरक्षण नाही दिलं तर. विधानसभेला टार्गेट कोण असणार ते सांगू ना. आत्ता जितकं लवकर सांगितलं तर आमचा सगळा खेळ पांगत. ते टायमाला बरोबर सांगू. म्हणजे लोकसभेसारखी स्ट्रॅटेजी राहणार आहे पाडा किंवा काय होऊ शकतं? शेवटी समाज आहे. एकदा समाजाने एखादी गोष्ट मनावरती घेतली तर समाजाच्या शक्तीपुढं सत्तेची शक्ती टिकूच शकत नाही. हे त्यांना एकदा कळलं आहे. लोकसभेला पण पुढं आणखीन मस्ती असली तर विधानसभेला कळलं. पण त्यावेळेस ते गेलेले असतील, पश्चाताप करून उपयोग होणार नाही. 113वरती मराठी त्यांना येऊच देणार नाही जर आरक्षण नाही दिलं तर. टप्प्याटप्प्यानं तुम्ही राज्यभर दौरे या ठिकाणी करता, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहे. त्या ठिकाणच्या जिल्ह्यातले प्रत्येक ठिकाणी तुमच्या या आंदोलनासाठी एक नेतृत्व या ठिकाणी उभं राहतं. त्या नेतृत्वाशी तुम्ही बोलताय या आगामी विधानसभेच्या अनुषंगाने? नाही, विधानसभेच्या दृष्टिकोनातून नाही. आमचे कामं आरक्षणाचे फक्त सुरू आहेत. आमच्या राज्यभर सध्या घोंगडी बैठका सुरू आहेत. मतदारसंघाने आहे. राजकारणाच्या बाबतीत कोणाला बोललेलो नाही, बोलत पण नाही आणि मी आशाला लावत नाही. एखाद्याला उगाच आशाला लावायचं, तू इकडं उभा राहा आणि तिकडं उभा राहा, उद्या पाडायचं ठरलं मग काय करायचं? त्याचे पैसेही गेले, ते उभा नाही. मी दगे फटक्या नाही करत कधीच. मी स्पष्ट सांगतो. आणि काय आमच्यात ही चुकच लई आहेत.
त्यामुळे आम्ही देणार आहे ते. इतका बाबा इतका बेकार काम आहे. मी इथं कोण लाफड्यात पडू असं वाटायला लागलं मला. नुसते उमेदवारच येतो मारण्याचे माझ्याकडे आले 700-800 झाले. पक्षातले अनेक जण इच्छुक जे आहेत ते पण तुम्हाला घेऊन भेटतात. येतात पण ते तुम्ही गेल्यावर मीडियावाले गेले मग त्यांचा नंबर असतो. रातभर झोपून देत नाहीत मला ते. त्यांचं काय म्हणणं काय येतं तुमचं पाठिंबा देण्यासाठी येतात की कशासाठी? शेवटी त्यांना बी अस्तित्व आहे, भविष्य आहे, त्यांचाही प्रश्न आहे, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यांना त्यांचं स्टेटस टिकवायचं आहे त्यांना त्यांचं. आणि आता ते 3 पक्ष एकत्र आले, द्यायचं एकाला. तेव्हा म्हणतो मी तर 10 वर्ष झालं काम करत होतो, मला येऊन सांगत होते 10 वर्ष काम. मग त्यात भाजपचे लय मोठे माझ्याजवळ तर यादीच ऐक नाही हो. हां मग माझ्याजवळ उमेदवारी वगैरे मागतायत का काही त्यांची? नाही ते काय बोलतायत हे बघा. मग माझ्या पोटात राहत नाही आणि तुम्ही असे उकरून विचारतात, मग मला सांगत लागत आहे. ते माझ्याकडे येऊन सांगते, ते म्हणतात आम्ही 10 वर्ष कामं केले आणि आता हे तिघं आम्ही एकत्र आलो आणि त्यालाच तिकीट द्यायचा अंदाज आहे. मग ते असे बोलतात की ते घरानं काय परवडत नाही वा आम्हाला. मग तो म्हणतो हे घरानं नाही परवडत राव आपल्याला. मग ते मध्ये जाऊ द्या, त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेलंच निवडून आणतो आम्ही, हे काय परवडत नाही म्हणे. म्हणजे इतके कदारले ते. आणि भाजपाची जी नीती आहे ना, भाजपाची म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसचं जे वागण्याची पद्धत आहे ना, जी द्वेष आहे ना, तो त्यांच्या मुळावर आला भाजपचे. कारण भाजपमधला मराठासुद्धा खुश नाही आहे तिथं आता. कारण ते शब्द ते हिणवल्यासारखं बोलणं, मराठ्यांनाच फक्त टार्गेट करणं, मराठ्यांना वेळ न देणं. बाकीच्याला वेळ आहे त्यांच्याकडं, ऐकून घ्यायला वेळ आहे, मराठ्यांचं ऐकून घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, शेतकऱ्याचं ऐकून घ्यायला वेळ नाही. याच्यामुळे इतका रोष वाढला आहे. त्यातल्या त्यात त्यांचे माझे आमदार हे तर पुरते कदारले, पूर्ण कदरून गेले. सगळ्याच पक्षाचे राज्य येतात माझ्याकडं, पण मीडिया गेल्यावर. काल राजकोट किल्ल्यावरती तुम्ही जाऊन आलात, काय परिस्थिती नेमकी तिथं आहे? तुम्ही याआधी पण विघ्न प्रतिक्रिया त्याबद्दल व्यक्त केली. तिथल्या स्थानिकाशी ज्यावेळी चर्चा केली ना, त्यांचं असं म्हणणं आहे की वारं हे पश्चिमेकडून होतं, मग पश्चिमेकडचा पुतळा कसा पडला. आणि मी तेच सांगितलं की काल सरकारला सुद्धा आणि आजही मुख्यमंत्र्यांना सांगतो त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे की असं कसं होऊ शकतं, असं लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये फायबर मिक्स होतं ब्रांजमध्ये त्या, म्हणजे जे पुतळा आहे एकूण त्याच्यात काहीतरी, असंही काहींचं म्हणणं आहे. त्याच्यात खोलवर गेलं पाहिजे आणि त्यात राजकारण नाही केलं पाहिजे. ते विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांनी. तुम्ही जर राजकारण केलं, तुम्हाला जर वाटत असलं बा आम्ही असा आरडाओरडा करू, आम्ही एकामेकाच्या अंगावर देऊ, एकामेकाला शिव्या देऊ, गोंधळ घालू, मोर्चे करू, हे विषय असाच दबून जाईल, आम्ही दबून नाही जाणार. ते समाज या राज्यातली जनता आणखीन जागी आहे. तुम्ही जर असंच करत राहिलं आणि लोकांना येड्यात करत राहिलं, पायाखाली टाकणार लोक तुम्हाला. आम्ही आहेत ना, आणखी काळजी करू नका मला, आम्ही आहेत. तुम्हाला जिरू देत नाहीत दोघाला, पण तो विषय. यांच्यात नाराज झालेले सगळे जरांगी पाटलांसोबत येतील तिकिटासाठी? नाही ना, आमच्याकडून येऊन सोडा. माझ्याच गाडीच 9 जण आहे एकट्याची. मग असे किती आहेत बघा तुम्ही. आज इथं प्रत्येकजण आलं त्याला वाटतं महा नंबर आहे त्यांचं. त्यावेळेस ते समाज ठरवणार आहे. मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. मी इच्छुक समाजासमोर ठेवणार आहे प्रत्येक मतदारसंघातले. जर लढायचं ठरलं तर बरं का, नाही तर व्हायचा गोळ परत. आम्ही लढायचं आहे का पाडायचं आहे हे बैठक घेऊन ठरवणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर एक 4-8 दिवस अगोदर समाजाला बैठक बोलवणार आहेत पूर्ण राज्याची. 20-22 लाख मराठी एकत्र जमून आम्ही सगळ्यासमोर सांगणार आहेत लढायचं का जिंकायचं. त्याच्यानंतर समाजाच्या समोर इच्छुक उमेदवार ठेवले जाणार आहेत. ते जर म्हणले हे द्यायचा तर त्याला आम्ही निवडून काढणार, म्हणजे काढणार 100%. नाही आमच्यात तसलं नाही राहिलं आता. ते पहिल्यांदा होतं टांगड्या वाडावडी. हे टांगड्या वाढणारे आमच्यातले आहेत ना इकडं काही मुंबईकडे. हां ते आहेत ना. ते मला अनेक उमेदवार भेटायला येतात, पण खास करून भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाराज असलेले कुणी येतात, कारण काय बोलतात? नाही मग आता नको सांगायचं. ते म्हणले आता सांगू नका, आमचं लय गुतलेलं तिथे. ते म्हणते दिलेले कामं ते सगळे लफडे गुतून देईन म्हणे गाड्यात. ते लय खुनशी म्हणे, लय खुनशी. त्याच्यात लोक सांगायचे लय खुनशी म्हणे ते देईन गुतून. पण आम्ही बरोबर कार्यक्रम करतो म्हणे टाईम आला त्याचा आता. कारण सगळे कदारले त्या रातचे लय देतो. तुम्ही गेल्यावर आता कावर बोलवतो मला तरी आम्ही तुमची लय वाट बघत. ते लय चाप्टर येतं, लय हुशार. ते बघत येत आधी आहेत का गेलेत का मीडियावाले. नेमका मीडियाने आमचं पायरी सोडणं आणि ते चिटकणं एकच होतं. आम्हाला शॉक बसतो इतके पटकून कसं का आलाय. आता विदर्भात आणि मराठवाड्यात काल मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि ठिकाणी गावं पाण्यात आहेत, पूर परिस्थिती आहे, खूप नुकसान आहे. सरकारला काय सांगणार? तातडीनं पंचनामे करणे, ते पीक पाहणी अहवाल ते त्याला फड्यात पडू नका. कारण सर्व्हर डाऊन असते, ते नेट व्यवस्थित चालत नाही. त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचं 2-3 वर्षापासून वाटोळं झालेलं आहे. प्रत्यक्ष तातडीनं पाणी करून अहवाल देऊन तातडीनं मदत करा. तुम्ही पुढच्या वर्षी देता ते जमणार नाही. आता मी आहे ना मैदानात, आता बघतो नाही शेतकऱ्याच्या कशा भरपाई लवकर देत नाहीत, कसे फसवणूक करतायत. इथून पाठीमागं
आंदोलक त्यांचेच असायचे, राज्यकर्ते तेच असायचे. म्हणजे कासारा त्यांच्या हातात. जे आम्ही खोलवर जाऊन शोध घेतला ना, तर याच्यातून 60-70% हेच बाहेर निघतंय की आंदोलन करणारे त्यांचेच, सत्ताधारी तेच, आणि सत्य एखादं आंदोलन करणारा असला तर त्याच्यात बी त्यांचेच लोक घुसवायचे. ही डाव असायचे त्यांचे. आता आम्ही आहेत ना, शेतकऱ्यांचे कट्टर पोरं आम्ही आहेत. आता कसं काय शेतकऱ्याला फसवतात, मराठ्यांना फसवतात, धनगर मुस्लिम दलितांना कसे फसवतात, 18 पगड जातीच्या लोकांना गोरगरिबांना कसे फसवतात आता बघतो आम्ही. शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली, मात्र अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया वेगळ्या उमटताना पाहायला मिळतात. महिला भगिनी म्हणतात की आमच्या शेतीमालाला बाजारभाव द्या, तुमचे 1500 रुपये नको, सरसकट कर्जमाफी करा. वा, पटलं आपल्याला, खरं आहे ना, तुमचे 1500. अरे आम्ही गमिले देतो पिकाच्या दिवशी, त्या दिवशी खळं केलं त्या दिवशी. हां, इथं तुम्ही केलं हे वाईट नाही, ती चांगलंच असं योजना 100%. पण आमच्या आरक्षणाचं काय? लाडक्या बहिणीला दिलं ना, ते भाच्याचं काय? त्याला आरक्षण पाहिजे ना, लाडक्या बहिणीच्या भाच्याला. अंदाजी शेतात काम करतो त्याचं काय बांधावं? ते मेलांच्या घरात काम करू त्याच्या मालाला भाव द्यायचा आहे का नाही? तुम्ही आयुष्याचं द्या हो. तुमचे 1500 नको, 3000 नको, तुम्ही आम्हाला आयुष्याच्या सुविधा द्या. आमचं हे म्हणणं आहे. आता ती दिवाळी आली जवळ, आता ते आनंदाचा शिरा एक येईन, आता ते आनंदाचा शिरा देणार. ते तेल कसलं गाणू, ते डाळ 15 दिवस भिजायला टाकली तरी भिजत नाही. आता ते देते ते, आता नुसते नादी लावते ते, आता फक्त नादी लावते. या योजनांचा माहितीला फायदा होईल असं सांगितलं जातं. पैसेच आमचे दादा ते शेतकऱ्याने जनतेचं टॅक्स GST इथं साधी साबण घेतली तरी जागेवर पैसे कटत. आता पहिली उधारी असायची, GST आयकर नंतर भरला जायचा, आता जागेवर आहे, हलणं देत नाही. लय कर्तव्यदक्ष सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचं. पैसे आमचे आम्हाला देऊ राहिले 1500 रुपये. पैसेच आमचे. वावर ऐकला देवेंद्र फडणवीस नागपूरचा एखादं, आणि आम्हाला दिलेत ते. एखादा बांगला गेला का? नाही, आमचेच पैसे आम्हाला दिलेत. घेणार लोक दे, का नाही घेऊ? लाडक्या बहिणीने का नाही घ्यायला पाहिजे? बिंदास घ्यायचे, पुढं कामाला येते. तुमचं गेल्या काही दिवसांमधला रोग जर बघितला तर फडणवीसांवरतीच दिसतोय. एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, हेही सत्तेत आहे, त्यांच्यावरती रोग दिसून येत नाही. त्यामुळे विधानसभेला तुम्ही फक्त फडणवीसांनाच टार्गेट करणार आहात की इतर सत्तेतल्या सर्व नेत्यांना? फडणवीस आमचे विरोधक नाहीत, शत्रू नाहीत. जाहीरपणानं प्रामाणिक मतानं सांगतो, विरोधक नाहीत. फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेलं नाही, पण त्यांची जी पद्धत आहे ना द्वेष करण्याची मराठ्यांची, ती आता आम्हाला पटायला तयार. का भाजपाचे मराठ्यांचे लोक आरक्षण घेणार नाहीत? का तुम्ही मराठ्याच्या अंगावर घालता? ही त्यांची वागणूक चांगली नाही. मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर का सोडले तुम्ही? याचे दुष्परिणाम इतके वाईट व्हायला लागले. हे आहेत मुंबईतले, पण इकडच्या बाकीच्या ग्रामीण महाराष्ट्र जेवढा आहे, मुंबई महानगर सोडता, हे सगळे मराठी नाराज व्हायला लागलेत की आम्हाला गरज. देवेंद्र फडणवीसांचं दुसरं काम असं आहे की ते कोणाला काम करू देत नाही, कोणत्याच मंत्र्याला आमदाराला काम करू देत नाहीत आरक्षणावर. भाजपच्या सुद्धा का बोलू नये त्यांच्यावर? आणि तुम्हाला असं वाटतं फक्त की मी त्यांनाच का बोलतो? ते करतेच ती आहेत. काही उपयोग नाही तुमचं गाडी असो, तुमची गाडी बिगाडी तुम्हाला फिटरकडेच न्यावं लागणार आहे. मेन फिटरच देवेंद्र फडणवीस हे सरकार बनिणार. याचा नट बोल्ट त्याला बसीन, त्याचा नट बोल्ट याला बसीन. हां, मेन फिटरच देवेंद्र फडणवीस. त्यांच्या हातात ते आरक्षण द्यायचं नाही द्यायचं, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे नाही सोडायचे. माझी विनंती आहे, मला आजच्या प्रेसच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजात सुद्धा जायचं नाही. आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा. ते राजकारण तुम्हाला लकला, पण तुम्ही नाही दिलं. आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जरांगे पाटील आता राजकीय बोलायला लागली तर मी 100% बोलणार. आता तुम्ही आरक्षणावर बोलणार नाहीत, देणार नाहीत, तर मी राजकारणावर बोलल्याशिवाय सोडणार. ही विनंती. धन्यवाद. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री आज 12 ज्योतिर्लिंगाला येत आहेत, तुम्ही ज्योतिर्लिंगाला जातात. मुख्यमंत्र्यांनी ना भीमाशंकर चरणी काय सद्बुद्धी मिळावी आणि तुम्ही काय मागणं मागला? तिथं गेल्यावर सांगतो ना, तिथं गेल्यावर मागा लग्न त्यांच्या चरणी गेल्याच्या नंतर. पण हे काय ते आता काय एखादी आलं आहे विनाकारणच. आता आम्हाला माहीत पण नव्हतं हे काय विषय आहेत. काही रात्री माहीत झालं, आपल्या साहेबांनी सांगितलं की ते येणार आहेत त्याच दिवशी. आता आमचा टाईम मला वाटतं 2चा आहे. आमचे रस्त्याने बी लय मोठे कार्यक्रम आहेत. नाही आमचे कार्यक्रम ना, आमचे नियोजित कार्यक्रम आहेत. आता आम्ही थोड्या वेळात आमच्या नियोजित कार्यक्रमाला निघणार. कार्यक्रम करत करत आम्ही भीमाशंकरला येणार. चलो दादा, धन्यवाद. धाराशिव तालुक्यातील सोनेगाव येथील महिलांनी